नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स या टार्गेट CHO सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज आलेलो आहोत. एपिसोड नंबर किती असणार आहे आपला आजचं एपिसोड असणार आहे 44. ज्यांनी पण पहिल्यांदा बघत आहे त्यांनी कुठनं सुरुवात करायचं आहे, पहिल्यापासून 44 पर्यंत असं तुम्हाला काय सिरियल वाईज यायचं आहे. त्याच्यासोबत तुम्हाला बनवायचं आहे काय शॉर्ट नोट्स. तुम्हाला काय बनवायचं आहे, शॉर्ट नोट्स बनवायचं आहे बरं का. तुम्हाला काय ते फायदा होणार आहे ॲट द टाइम ऑफ एंडिंग एक्झाम, ज्यावेळी एक्झामच्या वेळ येतील, ज्यावेळी तुम्हाला एकदम रिवाईव्ह करतात म्हणजे काय रिव्हिजन करायला भेटणार आहे. चला मग आपण कुठली सिरीज चालू आहे, आपलं टार्गेट CHO सिरीज आपलं चालू आहे. ओके, त्याच्यामध्ये आपण नॅशनल हेल्थ मिशन मध्ये येणारे जे आपलं कम्युनिटी हेल्थ ऑफिसरसाठी जे मोस्ट एक्सपेक्टेड MCQ आहे ते आपण ह्या क्लासेसमध्ये बघत चाललो आहेत. आणि त्याच्यामध्ये जे अप टू डेट सिलेबस आहे म्हणजे जे 2026 मध्ये होणार आहे त्याच्या अनुसार आपलं ही सगळं चालू आहे. ओके, चला याच्यासोबत काय ही सिरीज मी आणि माझ्यासोबत असणारे अमोल सर, आपण दोघांनी अल्टरनेटिव्हली ही सिरीज कंटिन्यू ठेवणार आहे. कधीपर्यंत आपला एक्झाम होईपर्यंत ही सुरूच असणार. तुम्हाला ह्याची सॉरी फायदा घ्यायचा आहे. ओके, चला मग आपण सुरुवात करणार आहे एपिसोड नंबर 44 ची. त्याचा अगोदर तुम्हाला एक काय आज सगळे काय 1 तारीख आहे बरं का, सगळ्यांनी काहीतरी नवीन सुरुवात करायची तुम्हाला. मग काय म्हणते बघा, हार्ड वर्क नेव्हर फेल्स. खूप जणांनी म्हणत होते की मला सर सेल्फ मोटिवेशन राहतं, म्हणजे तुम्ही ज्यावेळी मोटिवेशन येते ज्यावेळी 1-2-4-5 दिवस वगैरे चालतात, परत म्हणजे काय मोटिवेशन पुढे चालणार नाहीये. ओके, म्हणून काय करायचं आहे, आपल्याला कधी पण सेल्फ मोटिवेटेड राहायचं आहे. आपलं परिस्थिती आपल्याला समजून घ्यायची आहे. हा बाबा आपण असं परिस्थितीमध्ये आहे, मग आपल्याला ऑप्शनच नाहीये दुसरा, मग आपल्याला अभ्यास करावाच लागणार आहे. ह्या परिस्थितीत आपल्याला काय डेली अभ्यास करायचा आहे. असं नाही की एक्झामला म्हणजे आता एक्झाम्पल कुठले आपलं CHO तर चालू आहे आपलं टेस्ट ही सिरीज वगैरे, पण एक्झाम काय कोर्ट केस वगैरे पडले पण एक्झाम होणार नाही का, नाही असं होणं शक्यच नाहीये. का 100% पेपर होणार म्हणजे एक्झाम कंडक्ट करणार आहे, पण थोडी वेळ इकडे तिकडे होऊ शकतात. ह्याचं मध्ये काय होऊ शकते, जे जास्त जे स्टुडंट्स आहेत इन्क्लुडिंग मी पण, ज्यावेळी मी पण एक्झाम देतो त्यावेळी असंच व्हायचं, म्हणजे इकडे तिकडे झालं ना आपण खूप डिस्ट्रॅक्ट व्हायचे. म्हणजे काय डिस्ट्रॅक्ट झालं की आपल्याकडे म्हणजे आपलं लक्ष दुसरीकडे जायचं आणि अभ्यास तिथंच राहिला असं व्हायचंय. पण तुम्हाला काय करायचं, डिस्ट्रॅक्ट न होता ओनली फोकस करायचं आहे स्टडीकडे. कधीपर्यंत, आपले सक्सेस होईपर्यंत. ओके, चला मग तुम्हाला ठाणून घ्यायचं बाबा, हा मी सक्सेस होईपर्यंत काय सोडणारच नाहीये. बघा काय म्हणते, हार्ड वर्क नेव्हर फेल. जे तुम्ही आता कष्ट करते ते फेल होणार आहे का, नाही. इट ओनली डिले, हे उशीर होऊ शकते, पण टू मेक युअर स्ट्रॉंगर. जेवढं उशीर होतील तुम्ही तेवढं स्ट्रॉंग होतील. आणि पटकन काय बघा इथे खाली काय म्हणते, युअर स्ट्रगल इज अ टेम्पोररी. जे तुम्ही स्ट्रगल करते हे सध्याचे हे सगळं काय टेम्पोररी असं आहे. ओके, टेम्पोररी आहे. हे कंटिन्यू करणार आहे का जीवनभर, नाही. कधीपर्यंत, बट युअर सक्सेस, ते तुम्हाला सक्सेस भेटलं तर ही परमनंट असणार आहे. म्हणून काय करायचं, तुम्हाला कधी पण तुम्हाला पॉझिटिव्ह राहायचं आहे आणि सेल्फ मोटिवेटेड राहायचं आहे आणि कंटिन्यू तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आणि काही गरज असलं तर तुम्ही आम्हाला विचारू शकता. ओके, चला काय करायचं, तुम्हाला कंटिन्यू स्टडी करायचं आहे. मग आपण सुरू करूया आपलं स्टडी एपिसोड नंबर 44 ची. त्याचा अगोदर तुम्हाला काय करायचंय, व्हिडिओला लाईक करायचे, कॉमेंटमध्ये फीडबॅक आणि तुम्ही आन्सर द्यायचे. तुम्हाला खूप जणांनी दिलेले, आणि शेअर करा. जे मित्र तुमचं मित्र असो, मैत्रीण असो, कोणी पण असो, नर्सिंग रिलेटेड, BSc नर्सिंग, PBBSc असो आणि JNM कुठली पण असो, त्यांना काय कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत असेल किंवा कॉलेजमध्ये असलं तरी चालेल, खूप फायदा होणार आहे त्यांच्यासाठी. मग आपण त्यांना शेअर करत राहा. त्याच्यासोबत काय सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे त्यांना सांगा बाबा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्हाला येत राहतील. ओके, चला मग जे लास्ट एपिसोडमध्ये मी तुम्हाला एक क्वेश्चन दिलतो, काय होतं क्वेश्चन आपलं, द नर्सेस रेस्पॉन्सिबिलिटी, म्हणजे नर्सेसची मेन रेस्पॉन्सिबिलिटी काय, कधी ड्युरिंग BT म्हणजे काय ब्लड ट्रान्सफ्युजन इन्क्लूड. ह्याच्यामध्ये कुठली रेस्पॉन्सिबिलिटी असणार आहे, चेकिंग द ब्लड ग्रुप, जे आपण ब्लड ट्रान्सफ्यूजन करणार आहे त्याच्यामध्ये आपण ब्लड ग्रुप चेक करणार आहे का, मॉनिटरिंग द व्हायटल साइन्स, फक्त मॉनिटरिंग म्हणजे व्हायटल साइन्स चेक करणार आहे, ऑब्झर्विंग द रिएक्शन आणि BT ट्रान्सफ्युजन झालं म्हणजे होताना वगैरे किंवा 15 मिनिट बिफोर, नंतर पेपर कसे होणार, नंतरच होणार ना. हा, हे काय रिॲक्शन वगैरे जे म्हणजे ऑब्झर्व करायचं आपल्याला. चौथा ऑप्शन दिलेला आहे ऑल ऑफ द अबव. ओके, कोणी आन्सर दिलेलं आहे, एक मिनिट, कोणी आन्सर दिलेलं आहे, वंदनाने दिलेलं आहे. अजून कोण आहे, अमोल भोसले. ओके, त्यांच्यासोबत कोण आहे, वैभव माळी, सोमिया शेख. ओके, हा बघा सगळ्यांनी ह्याचं उत्तरचे म्हणजे काय, हे क्वेश्चनचे उत्तर खूप जणांनी दिलेलं आहे, पण जे आपलं एक गटपलचा स्कोर होता बघा, त्यांचं फक्त उत्तर कोणी दिलंय, विशाल, फक्त विशालने दिलेलं आहे. पण ते बरोबर आहे का ते पण आपण बघूया. मॅक्झिमम लोकांनी सगळे बरोबर उत्तर दिलेलं आहे. मग आपण काय करूया, थोडक्यात बघूया ही ब्लड ट्रान्सफ्युजन बद्दल, BT प्रोसिजर बद्दल थोडक्यात बघूया. ओके, तुम्हाला असंच काय आन्सर द्यायचंय बाबा, चुकू दर काही प्रॉब्लेम नाहीये. आपण चुकूनच आपण काय परफेक्ट होणार आहे असं नाही की आपण कधी चुकणारच नाही. म्हणजे ते काय
आपण मानवच नाही असं होते. म्हणजे काय, माणसं माणसाकडनंच होतात चुका, रोबोट करत नाही. ओके, चला आपण काय करायचं आहे, बीटी प्रोसिजर आज बघणार आहे. बीट म्हणजे आता ब्लड ट्रान्सफ्युजन प्रोसिजर आहे, त्याच्यामध्ये आपल्याला आपण एकदम काय ब्रीफ मध्ये बघू, असं कम्प्लीट मध्ये नको. ओके, ह्याच्यामध्ये काय काय करणार आहे आपण, मग आपण अगोदर काय करायचं, आपल्याला असेस करायचंय काय, जे पेशंटची व्हायटल साईन्स आपल्याला माहिती पाहिजे, म्हणजे असेस करायचंय एकदम बरोबर. त्याच्यानंतर जे ब्लड आहे ते काय करायचंय, व्हेरीफाय करायचंय. हा बाबा डॉक्टरने असं असे इथे बीटी लिहिलेलं, म्हणजे काय, बीटी म्हणजे ब्लड ट्रान्सफ्युजन करा म्हणून ऑर्डर लिहिलेलं आहे का नाही, इथे व्हेरीफाय करायचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं, तुम्हाला परफॉर्म करायचं आहे. कसे परफॉर्म, काय परफॉर्म करायचं आहे, वेन पंचर टाकावं लागेल ना, ब्लड कसं चढवणार तुम्ही, परफॉर्म वेन पंचर. व्यान झालंय हे, वेन पंचर आपल्याला करायचं आहे. पण तुम्ही कुठली वेन आयव्ही कॅन्युला घेणार, ही पण खूप वेळा विचारलेला क्वेश्चन आहे, इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. किती आपण वेन पंचरसाठी 18 गेजची ही आयव्ही कॅन्युला किंवा ब्रॅन्युला आपण घेणार आहे. ही कसं कलर असणार आहे, ही असणार आहे ग्रीन कलर फॉर बीटी. मोस्ट कॉमनली बीटी साठी आपण हेच यूज करतो आणि खूप वेळा विचारलेली क्वेश्चन आहे. ओके, त्याच्यानंतर काय म्हणतो आपण, ही आपण स्टार्ट करणार आहे. असं नाही की आपण आयव्ही कॅन्युला हा घ्या ब्लड आता चढवा, असं नाही होणार, असं नाही करायचं. त्याचं अगोदर आपल्याला काय करायचं आहे, आयव्ही स्टार्ट करायचे. कुठली स्टार्ट, 9% NS इन्फ्युजन. आपल्याला इन्फ्युजन काय करायचं, स्टार्ट करायचंय. तुम्हाला लास्ट ह्याच्यामध्ये पण मी एक क्वेश्चन विचारलं होतं, हे पण कोणी उत्तर दिलं, एकच मिनिट, मी ते एक विचारलो बघा, RL का यूज करत नाही, ते पण मी विचारलं होतं, त्याचं पण उत्तर कोणी दिलंय, अरे बापरे, हे पण विचारच दिले. चला मग आपण RL का वापरत नाहीये ह्याच्यामध्ये पण मी तुम्हाला सांगणार होतो, असं सांगितलं होतं आणि विचारलं पण होतं आणि कॉमेंटमध्ये पण दिलेलं आहे. मग आपण ते पण बघूया. आपण काय करायचंय, फक्त आपल्याला NS ने इन्फ्युजन करायचं आहे बीटी प्रोसिजर मध्ये. ओके, एवढं लक्षात आलं. त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला जे आपलं ब्लड घ्यायचं आहे बाबा, ऑफ्टन ब्लड युनिट, ब्लड जे युनिट असतं ते घ्यायचं आणि ते चेक करायचं बरं का. 2 रजिस्टर नर्सेस लागतात चेक करण्यासाठी बरं का, हे पण लक्षात ठेवा. त्याच्यानंतर काय करतो आपण, प्रिपेअर ब्लड बॅग, जे ब्लड बॅग आहे त्याला प्रिपेअर करायचं. मग बॅग कुठे, आपलं आयव्ही स्टँडला चिटकायचं, हँग ओव्हर आयव्ही स्टँडला हे लावायचं. ओके, त्याच्यानंतर काय, स्टॉप NS इन्फ्युजन, आपलं इन्फ्युजन बंद करायचं. त्याच्यानंतर आपलं जे ब्लड आले ते कनेक्ट करून टाकायचं. स्टॉप NS अँड स्टार्ट बीटी ब्लड ट्रान्सफ्युजन आपल्याला सुरुवात करायचं आहे. ही असणार आहे एकदम ब्रीफ मध्ये. आपण बीटी प्रोसिजर बघितलं. मी जस्ट काय म्हटलं तुम्हाला, RL. आपण RL का वापरत नाही बाबा बीटी करताना, सिंगल लॅक्टेड सोल्युशन हे आयव्ही फ्लुइड आहे. ओके, ही आपण का वापरत नाहीये बघा, मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं, ह्याच्यामध्ये असणार आहे कॅल्शियम. ओके, कॅल्शियम आपण बघितलं, ह्याच्यामध्ये कॅल्शियम होता. मग ही जे कॅल्शियम आहे ही काय करतो, ही न्यूट्रलाइज द अँटीकोगुलंट. जे अँटीकोगुलंट असतो, कशामध्ये अँटीकोगुलंट असतो, कुठली अँटीकोगुलंट, सोडियम सिट्रेट असतो. एक ही अँटीकोगुलंट आहे, कुठं असणार आहे, प्रेझेंट इन द स्टोर्ड ब्लड मध्ये, जे आपलं बॅग असते स्टोर्ड ब्लड मध्ये असणार आहे. मग हे काय करतो, जे सोडियम सिट्रेट आहे आणि कॅल्शियम हे दोन्ही झालं तर काय करतो, क्लॉट फॉर्मेशन करतो. म्हणजे काय, कॅल्शियम RL मध्ये असणार आहे, हे लक्षात आलं का, ही कॅल्शियम काय करतो, न्यूट्रलाइज द अँटीकोगुलंट. कुठली अँटीकोगुलंट, सोडियम सिट्रेट. ही कुठं असणार आहे, सोडियम सिट्रेट ही असणार आहे आपलं जे बॅग असतं बघा ब्लडची, त्याच्यामध्ये असणार आहे. कशासाठी, जे कोगुलेशन होऊ नये म्हणून. आता तुम्ही बघा, आता मी आज ब्लड डोनेशन केलो, आता समजा एक 4 किंवा 5 तासाने पेशंटला काय करायचे, बीटी करायचे. मग असं नाही होणार ना, ज्यावेळी मी ब्लड देतो आणि 5 तासापर्यंत ते क्लॉट होते ना, मग ह्याच्यासाठी काय करते, ब्लड जे बॅग असते त्याच्यामध्ये काय, ही सोडियम सिट्रेट वगैरे असतात. म्हणून काय करते, म्हणजे क्लॉट फॉर्मेशन करू देत नाहीये. ओके, ही मिक्स झालं तर क्लॉट फॉर्मेशन होते. एवढं लक्षात आलं का. चला, न्यूट्रलाइज द ऍक्टिंग हे झालं ब्लड. हा, हे काय करतो, दिस कॅन लीड. ही दोन्ही मिक्स झालं तर काय, लीड करतो कशासाठी, क्लॉट फॉर्मेशनसाठी. मग क्लॉट फॉर्मेशन झालं तर काय, ब्लड ट्रान्सफ्युजन काय करणार आपण. ओके, इन आयव्ही मध्ये किंवा ते बॅग मध्ये, आयव्ही लाईन किंवा ते कुठली ब्लड बॅग मध्ये क्लॉट होऊ शकतो, हे काय, ही डेंजरस होऊ शकतं बरं का, विच इज अ डेंजरस. सो आपल्याला काय करायचंय, ही प्रिव्हेन्शन करायचं आहे. प्रिव्हेन्शन काय करायचं आपल्याला, RL आपण घ्यायचंच नाहीये. ओके, लक्षात आलं.
चला आपण एवढी तर बघितलं, हे ऑलरेडी विशालने आन्सरमध्ये दिलं, ते एकदम बरोबर असणार आहे त्यांचं उत्तर. ओके, चला ह्याच्या सोबत अजून काय बघायचं आपल्याला, ही तर आपण बघितलं. तर नर्सेस रेस्पॉन्सिबिलिटी ड्युरिंग द ब्लड ट्रान्सफ्युजन इन्क्लूड चेकिंग द ब्लड ग्रुप. हो, आपल्याला एकदम चेक करायचं, ते पण 2 रजिस्टर्ड नर्सना घेऊन, आणि त्याच्यासोबत व्हेरीफाय पण करायचे डॉक्टर ऑर्डर्स, हे पण एकदम बरोबर असणार आहे. मॉनिटरिंग व्हायटल सायन्स. ओके, बीटी करताना आपण बिफोर 15 मिनिट, ओके, हे जे काही इम्पॉर्टंट आहे ते पण लिहून देतो तुम्हाला बरं का. मॉनिटर आपल्याला करायचं आहे बिफोर 15 मिनिट आणि नंतर 15 मिनिटाने, कारण काय काही रिएक्शन होऊ शकतं ते पण आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे, हे पण बरोबर आहे. हां, इथं खाली पण दिलेलं आहे ऑब्झर्विंग रिएक्शन्स, ही सगळं आपल्याला महत्त्वाचं आहे, ही तिन्ही काम आपल्याला करायचं आहे. मग आपलं उत्तर कुठली जाणार, चौथी ऑप्शनमध्ये दिलेले ऑल ऑफ द अबोव, म्हणजे जे वरती दिलेले सगळे उत्तर काय एकदम बरोबर असणार आहे. बरोबर आहे का, येस, ही उत्तर एकदम बरोबर आहे. त्यासोबत आपल्याला बघायचं इम्पॉर्टंट जे ब्लड ट्रान्सफ्युजन मध्ये आपल्याला माहिती असायलाच पाहिजे. बघा काय काय विचारू शकता एक्झामला. 1 युनिटमध्ये 1 युनिट होल ब्लड आपण दिलं तर, होल ब्लड दिलं तर, किंवा अजून काय म्हणू शकतो आरबीसी आपण दिलं तर किती एचबी वाढते, हे लक्षात घ्या. किती एचबी वाढते, एचबी मध्ये किती वाढते, एचबी वाढणार आहे 1 ग्रॅम पर डीएल. किती, 1 ग्रॅम पर डीएल वाढतो. किती, 1 युनिट, एक आहे बरं का, 1 युनिट होल ब्लड आपण दिल्यावर. आणि हे काय दुसरी कुठलं हिमोग्लोबिन, हिमॅटोक्रेट, ही वाढणार आहे हिमॅटोक्रेट. हिमॅटोक्रेट ही किती वाढणार आहे, ही 3% वाढणार आहे. कधी, आता पटकन लगेच होणार आहे का, नाही. हे चेंज आफ्टर 4 ते 6 तास लागते आपल्याला ते ब्लड म्हणजे काय आपलं ह्याच्यामध्ये दिसायला. ओके, एवढं लक्षात आलं का. आपल्याला ट्रान्सफ्युजन किती करायचंय, ट्रान्सफर्ड विदिन 4 आवर बरं का, 4 तासामध्ये ही संपवायचं आहे. सॉरी एव्हरेज नाही, आयडियली 2 आवर आहे बरं का, हे 2 आवर आहे आयडियली 2 आवर आहे, पण ट्रान्सपोर्ट आपल्याला मिनिमम 4 तासामध्ये ही संपवायचं आहे. कशासाठी, तो ह्याच्यामध्ये काय रिस्क असते, कशाला, रिस्क ऑफ, कुठे लिहूया, इथे लिहितो बघा, नाही एक मिनिट, नेक्स्ट पेज घेतो. हे आपण 4 तासामध्ये, ओके, एवढं लक्षात आलं. आणि आयडियली 2 आवरमध्ये ह्याला ट्रान्सफ्युजन करायचं आहे. कशासाठी, ही काय करू शकतो, रिस्क ऑफ बॅक्टेरियल कंटॅमिनेशन करू शकतो बरं का, बॅक्टेरियल कंटॅमिनेशन करू शकतो. हे इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला सगळं हे लक्षात असायला पाहिजे. हे एक झालं. त्याच्यानंतर अजून काय म्हणू शकतो आपण, 1 युनिट प्लेटलेट वगैरे असेल तर हे तर आपण 2 तासामध्ये, सॉरी बघा, हे काय 4 तासामध्ये तर कम्प्लीट करायचं आहे, पण आयडियली किती, 2 तासामध्ये. ओके, एवढं लक्षात आलं. 1 युनिट प्लेटलेट असो, आता आपण होल ब्लडचं बघितलं, प्लेटलेट, एफएफपी आणि अजून काय सीपीटी, ही आपल्याला किती 20 ते नाही 15 ते 30 मिनिटांमध्ये ही ट्रान्सफ्युजन करायचं आहे. ओके, हे पण लक्षात ठेवा, हे लक्षात आलं. त्याच्यानंतर बीटी शुड ट्रान्सफर, जे आपल्याला ब्लड ट्रान्सफ्युजन करायचं असतं त्याचं अगोदर आपण कुठून आणलं असतं, ही ब्लड बँकमधनं आणणं असतो. मग त्याचं आणल्यानंतर किती मिनिटांनी आपल्याला, किती मिनिटाच्या आत आपल्याला बीटी करायचं आहे. बीटी शुड बी ट्रान्सफर 20 to 30 मिनिट, 20 ते 30 मिनिटमध्ये आपल्याला काय करायचंय, चढवायचं आहे. आफ्टर इश्यू फ्रॉम ब्लड बँक, इश्यू फ्रॉम ब्लड बँकमधनं आपल्याला भेटलं की 20 ते 30 मिनिटे बाबा, 30 मिनिटांमध्ये आपल्याला काय करायचंय, बीटी ट्रान्सफ्युजन सुरुवात करायचं आहे. लक्षात आलं का. त्याच्यानंतर अजून काय इम्पॉर्टंट आहे, बीटी शुड बी ट्रान्सफर, हे झालं. हां, हे आपल्याला प्री वॉर्म करायचं बरं का. ऑलवेज प्री वॉर्मडा, असं नाही की एकदम थंड ब्लड ते फ्रीजमध्ये ठेवलं असतं ना, थंडच असतंय, मग आपल्याला थंड ब्लड चढवायचं आहे का, नाही. प्री वॉर्म, त्याला थोडी गरम करायचं आहे. जे कोल्ड आहे, कोल्ड ब्लड काय करू शकतो, कार्डियक डिसअरिथमिया आपली रिदम मध्ये बदल होऊ शकतो. ओके, ही पण डेंजरस असू शकतो. आपल्याला काय करायचंय, ब्लडला कंपल्सरी वॉर्म करायचं आहे. ओके, लक्षात आलं. आता नेक्स्ट अजून काय राहिलं आपलं इम्पॉर्टंट. ओके, ड्युरिंग बीटी करताना आपल्याला काय एनएसएच यूज करायचं बरं का, 99% एनएसएच यूज करायचं आहे. त्याच्यानंतर 15 मिनिट बिफोर आणि 15 मिनिट आफ्टर, 15 मिनिट बिफोर अँड आफ्टर, 15 मिनिट बिफोर अँड आफ्टर आपल्याला व्हायटल साईन्स चेक करायचं आहे पेशंटची, हे पण लक्षात ठेवा. आणि जे बीटी सेट असतो, बीटी सेट म्हणजे समजा ब्लड सेट वेगळं असते, आपलं इन्फ्युजन सेट वेगळं असते बरं का. सॉरी, ते तुम्हाला दाखवायला पाहिजे होतं, बघा आणलं नाही मी. ओके, बीटी सेट वेगळं असतं, हे चेंज करायचं असतं प्रत्येक युनिटला, प्रत्येक युनिटला ही चेंज करायचं बरं का.
कुठली ही बीटी सेट आपल्याला हे करायचंय आणि चेकिंगसाठी किती 2 रजिस्टर नर्स लागते बरं का. 2 रजिस्टर नर्स लागते कशासाठी रिक्वायर फॉर ब्लड चेकिंगसाठी रजिस्टर नर्स पाहिजे बरं का. असं नाही की मी एक आहे आणि थर्ड इयरचे एक नर्सिंगचे स्टुडंट आहे असं नाही चालणार. हे काय म्हटलं यांनी रजिस्टर नर्सिंग म्हणजे त्यांचं रजिस्ट्रेशन असायला पाहिजे रजिस्टर फॉर द रजिस्टर नर्सिंग असायला पाहिजे कशासाठी फॉर द ब्लड चेकिंगसाठी. ओके आणि अजून काय करू चेकिंग आणि व्हेरीफाय करायचं. ओके ते काय काय करणार तुम्ही ब्लड बॅग चेक करणार हां बाबा ही बरोबर आहे का क्रॉस मॅचिंग वगैरे ही एकदम बरोबर आहे का आणि पेशंट आयडेंटिटी जे पेशंटलाच आपण देतो का नाही हे पण चेक करायचे आणि जे डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन पण आपल्याला बघायचं आहे. ओके हे झालं बघा. जे आपलं फ्लो रेट पण खूप वेळा विचारलेलं आहे. मी म्हणतो ब्लड ट्रान्सफ्युजन मध्ये आपण सगळंच कव्हर करायला असं वाटायला मला. ओके तरी पण राहू द्या ही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असं आहेत की सीएचओ मध्ये तुम्हाला सिंगल लाइनर मध्ये पण विचारू शकतं. ओके फ्लो रेट ऑफ बीटी ब्लड ट्रान्सफ्युजनसाठी. ओके जे फर्स्ट 15 मिनिट आहे ज्यावेळी आपल्याला कसं सुरुवात करायचं आहे ही सुरुवात करायची आहे फर्स्ट 15 मिनिटमध्ये 1 to 2 ml 1 ते 2 ml पर मिनिटने सुरुवात करायचं आहे किंवा अजून काय म्हणू शकतो आपण 10 ते 20 ड्रॉप पर मिनिट ही करायची सुरुवातीला 15 मिनिटाने. ओके त्याच्यानंतर आपण काय करू शकतो देन आफ्टर 15 मिनिट 15 मिनिट झाल्यानंतर काही रिॲक्शन वगैरे नाही आला तर आपल्याला काय करू थोडी वाढवायचे 2 ते 5 ml पर मिनिट किंवा 5 नको 2.5 ते पकडा 2.5 to 4 ml पर्यंत. ओके हे आपल्याला काय करायचं पर मिनिटला ही सुरुवात करायचं आहे. त्याच्यानंतर ड्रॉपमध्ये किती म्हणू शकतो आपण इकडे 20-40 ओके ड्रॉप पर मिनिट आपल्याला आपण कंटिन्यू ठेवू शकतो. ओके हे झालं बीटी बद्दल. चला आपलं उत्तर तर ऑलरेडी आपल्याला भेटलेलं आहे. ओके चला अजून काय चला ब्लड ट्रान्सफ्युजन काय म्हणते बघा ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द काय म्हणते ट्रान्सफ्युजन बघा इन्सर्ट द IV लाईन युजिंग द 18 or 19 पण मोस्ट कॉमनली आपण 18 गॉजच यूज करणार आहे IV निडल. ओके रन इट विथ अ नॉर्मल सलाईन नॉर्मल सलाईनच आपल्याला काय यूज करायचं आहे की वेन ओपन रेट म्हणजे कंटिन्यू सुरुवात करायचं कसं आहे वेन ओपन ठेवण्यासाठी आपल्याला NS चढवायचं आहे. यूज द लार्जेस्ट कॅथेटर पोर्ट अवेलेबल जे मोठे जे आपल्याला यूज करायचे बिगेन द ट्रान्सफ्युजन स्लोली आपल्याला सुरुवात करायचं काय म्हणते बघा द फर्स्ट 15 मिनिट मोस्ट क्रिटिकल असतो म्हणून आपल्याला फर्स्ट 15 मिनिट आपल्याला काय करायचं आहे ऑब्झर्वेशन करायचं आहे. मॉनिटर द क्लायंट साइन सिम्पटम्स इफ ट्रान्सफ्युजन एनी रिएक्शन आला तर आपल्याला लक्ष द्यायचं आहे. द वायटल साइन्स आर मॉनिटर एव्हरी 30 मिनिट टू 1 hour प्रत्येक 30 मिनिट ते 1 तासाला काय करायचं आपल्याला वायटल साइन्स चेक करायचं आहे. आफ्टर द 15 मिनिट फ्लो कॅन बी इन्क्रीज्ड अनलेस ट्रान्सफ्युजन रिएक्शन हॅज ऑकर्ड नंतर पण येऊ शकतं बरं का फ्लो कॅन बी इन्क्रीज्ड सॉरी 15 मिनिटानंतर मी जसं सांगितलं होतं जसं आपल्याला काय करायचं कुठं गेलं आपलं कुठं गेलं सांगितलं होतं बघा वाढवायचं म्हणून. ओके म्हणजे ब्लड आपल्याला इथे 15 मिनिटानंतर वाढवायचं आहे. ओके चला हे झालं. त्याच्यानंतर काय म्हणते बघा डॉक्युमेंट द क्लायंट टॉलरन्स ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द ब्लड डॉक्युमेंटेशन करायचं आहे आणि फॅक्ट अबाउट द ब्लड ट्रान्सफ्युजन मध्ये बघा ॲडमिनिस्ट्रेटेड बाय द रजिस्टर्ड नर्स ही ट्रान्सफ्युजन करायला पाहिजे. ओनली नॉर्मल सलाईन NS कॅन बी युज्ड कंजक्शन विथ ब्लड त्याच्यासोबत NS यूज करायचं. टाईप अँड स्क्रीन अक्रॉस द आर गुड फॉर 20-72 hours हे झालं 30 मिनिट्स. ते काय म्हणते बघा फ्रॉम द टाइम यू रिसीव्ड द इफ ब्लड म्हणजे 20 ते 30 मिनिट आपल्या ब्लड बँकमध्ये इश्यू झाला तर मी ऑलरेडी सांगितलं हे पण आणि 4 hourमध्ये आपल्याला ब्लड संपायला पाहिजे. एव्हरेज 2 hours मध्ये ही संपायला सॉरी 2 तासामध्ये तर एव्हरेज आहे पण 4 तासामध्ये तर कम्प्लीट आपल्याला काय करायचं ट्रान्सफ्युजन करायचं. स्टॉप द ट्रान्सफ्युजन इफ द आस्पेक्ट ऑफ ट्रान्सफ्युजन रिएक्शन वगैरे आला तर आपल्याला काय करायचं स्टॉप करायचं आहे. तिथे बघा ट्रान्सफ्युजन रिएक्शन हे काय ट्रान्सफ्युजन रिएक्शन इज अ अडवर्स रिएक्शन दॅट हॅपन्स रिझल्ट द रिसिव्हिंग ब्लड ट्रान्सफ्युजन ज्यावेळी ट्रान्सफ्युजन करताना जे काही रिएक्शन वगैरे येतं त्याला आपण काय म्हणतो ट्रान्सफ्युजन रिएक्शन. ओके त्याच्यामध्ये पडले कुठली इमिडिएट ट्रान्सफ्युजन रिएक्शन त्याच्यामध्ये काय होऊ शकतो चिल्स डायफोरोसिस एके चेस्ट पेन रॅश हॅव्स इचिंग ही इम्पॉर्टंट आहे बरं का हे दोन्ही स्लाइड खूप इम्पॉर्टंट आहे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. झालं स्वेलिंग रॅपिड थ्रेडी पल्स आणि डिसप्निया कफ आणि हे दिसणार आणि सर्क्युलेटरी ओव्हरलोड असेल तर इन्फ्युजन आपलं ब्लड टू रॅपिड फॉर द पेशंट टू टॉलरेट कफ डिसप्निया वगैरे हे जातात सेप्टिसेमिया आणि आयरॉन ओव्हरलोड पण होऊ शकतो. हे झालं आणि साइन ऑफ ट्रान्सफ्युजन रिएक्शन मध्ये काय काय फास्ट म्हणजे काय टॅकिकार्डिया होणार इचिंग युजिंग एन्झायटी फ्लशिंग फिवर आणि हे काय बॅक पेन वगैरे होणार. पण ही एकदम इम्पॉर्टंट खूप वेळा विचारलेला आहे काय नर्सिंग ऍक्शन टू द ट्रान्सफ्युजन रिएक्शन झाल्यावर तुम्ही पहिला काय करता. ओके बीटी ट्रान्सफ्युजन करता म्हणजे बीटी करताना रिएक्शन आले बाबा पहिलं काम काय जे तुम्ही करणार आहे बघा ही इम्पॉर्टंट आहे. पहिलं तुम्हाला काय करायचंय स्टॉप द ट्रान्सफ्युजन जे ब्लड आहे बीटी
म्हणजे ब्लड ट्रान्सफ्युजन होत आहे त्याला काय करायचं, पहिला तेच बंद करायचं आहे, स्टॉप द ट्रान्सफ्युजन. त्याच्यानंतर काय करायचे, चेंज द IV ट्यूबिंग डाऊन टू द IV साइड. काय करायचं, IV ट्यूबिंग चेंज करायचं तुम्हाला, NS लावायचं आहे. आणि कीप IV ओपन विथ अ नॉर्मल सलाइन, हे काढून काय करायचं तुम्हाला, नॉर्मल सलाइन लावायचं आहे. आणि नोटिफाय द HCP हेल्थ केअर प्रोव्हायडरला काय करायचे, नोटिफाय करायचे. आणि ब्लड बँकला पण, हा बाबा तुम्ही असलं असलं ब्लड दिलं तर आपल्याला काय सगळं तुम्ही चुकवलंय, म्हणजे काय त्यांना नोटिफाय करायचं. आणि जे हेल्थ केअर प्रोव्हायडर असतो डॉक्टर, त्यांना पण आपण इन्फॉर्म करायचं आहे. आणि डू नॉट हॅव द क्लायंट ऑन, जे असं झाले बाबा पेशंट थांब तुम्ही आलो लगेच असं म्हणायचं का, नाही, पेशंट सोबत आपल्याला एक जण थांबायचे. मॉनिटर द क्लायंट वायटल साइन्स, कंटिन्यू टू असिस्ट द क्लायंट, कंटिन्यू आपल्याला ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये एकदम इम्पॉर्टंट, हे दोन्ही स्लाइड पण इम्पॉर्टंट आहे, दोन्ही स्लाइड मध्ये पण इम्पॉर्टंट आहे. ही बॉक्स तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि ही नोट करून घ्या बरं का, ही नोट करून घ्या. ओके, मला वाटतंय BT बद्दल आपण भयानक म्हणजे काय जास्तच अभ्यास केलेला आहे. ह्याच्यामधलं दुसरी म्हणजे काय, मॅक्झिमम दुसरी क्वेश्चन आला तरी तुम्ही कव्हर करून टाकणार आहे, कुठले पण क्वेश्चन येऊ द्या. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया. चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते आपण बघूया. बघा, मिस शीला ॲट अ 32 एक गेस्ट स्टेशन, बघा किती 32 एक गेस्ट स्टेशन मध्ये आहे. आणि ANC म्हणजे अँटीनेटल केअर मध्ये, म्हणजे काय ऑलरेडी प्रेग्नन्सी आहे, त्यांनी ANC केअर साठी आलेले विथ 2 चिल्ड्रन, बघा किती 2 चिल्ड्रन आहे. डिलिव्हरी ॲट अ 37 अँड 39 वीक, म्हणजे 37 आणि 39 वीक. ऑल्सो हिस्ट्री ऑफ झाले पाहिजे का, ओके, स्पेलिंग मिस्टेक आहे, हिस्ट्री ऑफ 2 मिसकॅरेज. ओके, हे काढायचे आपल्याला, काय गटपल स्कोर काढायचे, कुठल्या मध्ये, GP मध्ये पण काढायचे, गटपल मध्ये पण काढायचे, आणि PABCD मध्ये पण, PAB मध्ये, ह्याच्यामध्ये पण आपल्याला काढायचे. ओके, मग तुम्हाला आपल्याला ऑलरेडी माहिती आहे फॉर्म्युला कुठली होतं आपलं, फॉर्म्युला. ओके, जे पहिलं होतं गटपाल, त्याच्यामध्ये काय ग्रॅविडा, ग्रॅविडा होता. दुसरा मध्ये टर्म, प्रीटर्म, P मध्ये अबॉर्शन, L म्हणजे लाईव्ह बर्थ. हे झालं गटपालचं. ओके, आपण पहिला गटपालचं काढूया. GTPAL असं पद्धतीने लिहितो मी, GTPAL. चला, त्याच्यामध्ये किती वेळा प्रेग्नंट झाल्या आपल्याला बघायचं आहे. मिस शीला ॲट अ 32 वीक गेस्टेशन, म्हणजे ही आता प्रेग्नेंटच आहे. ओके, आता एक लक्षात आला, आता प्रेग्नेंट आहे ती. आणि ANC कम विथ 2 चिल्ड्रन, बघा ही कम विथ 2 मुलांसोबत आलेले आहे. ओके, 2 चिल्ड्रन, ते कधी डिलिव्हरी झाले, एकांचं डिलिव्हरी झाले 37 वीकला, एकांचं झाले दुसऱ्याचं 39 वीकला. म्हणजे काय, हे जे 37 होता जे कशामध्ये येणार, प्रीटर्म मध्ये येणार. आणि ही 39 आहे, हे टर्म मध्ये येणार. म्हणजे परत इथे 2 ऍड करा तुम्ही, एक आणि ह्याचं एक. ओके, टोटल 3 झालं. आणि एक प्रीटर्म मध्ये, एक टर्म मध्ये, एक टर्म मध्ये, एक प्रीटर्म मध्ये, एवढं झालं आपण. त्याच्यानंतर ऑल्सो हिस्ट्री ऑफ, कसं म्हणते बघा, ऑल्सो हिस्ट्री ऑफ 2 मिसकॅरेज, म्हणजे काय अबॉर्शन झालेलं आहे 2, पण 2 वेळा प्रेग्नेंट होती आणि 2 वेळा अबॉर्शन झालेलं आहे. मग परत इथं आपण काय करायचं, +2 करायचं. आणि इथं काय म्हटलं, विथ 2 चिल्ड्रन डिलिव्हरी, म्हणजे हे 2 जिवंत मुलं आहेत. म्हणजे काय, ऑलरेडी ह्यांना काय 2 बच्चू आहेत, लाईव्ह चाइल्ड. आणि ऑपरेशन किती झाले, ऑपरेशन किती वेळा झाले, ही 2 वेळा झालेलं आहे. ओके, मग आपलं उत्तर कसं होणार गटपालची, बघा GPचं कसं होणार, GPचं पहिला आपण उत्तर काढूया. G म्हणजे काय, ग्रॅविडा, हे किती वेळा प्रेग्नेन्सी झालेलं आहे आपण जस्ट काढलेले, 1 2 3 4 5 टाइम प्रेग्नेन्सी झालेलं आहे. आता पॅरिटी म्हणजे काय, वेबिलिटी कंप्लीट झाल्यानंतर, म्हणजे 22 वीकच्या नंतर. कुठं आहे, मिसकॅरेज आपण पकडणार आहे का, नाही, म्हणजे मिसकॅरेज आपलं गेलं, म्हणजे ह्याच्यामध्ये आपण काउंट करणार नाही. आता 32 वीक आहे. ओके, 32 वीक म्हणजे 22 वीक पार केले, म्हणजे इथं +1 झालं. आणि त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे, 2 चिल्ड्रन, म्हणजे 2 चिल्ड्रन जिवंत आहे. ही वेबिलिटी झाल्यानंतरच डिलिव्हरी झालं बरं का. म्हणजे किती झालं, आपलं जे पहिलं उत्तर आहे. ओके, ही किती येणार, 1 + 2, ही G5P3 येणार याचं उत्तर. आणि गटपालचं दुसरा इथं आपण लिहू गटपाल. ओके, ह्याची किती येणार, 1 2 3 4 5, हे एक अबॉर्शन 2, हे 2, हे उत्तर येणार आहे. त्याच्यानंतर पीचं कसं असणार आहे, ही ABCD आहे. काय, PABCD आहे. तुम्हाला काय म्हटलं होतं, त्याच्यामधलं G काढायचं आणि ही काय टपाल होतो. मग G काढून आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. मी लास्ट क्लासमध्ये सांगितलं बरं का, कोणी पहिल्यांदा बघत असेल तर रिव्हिजन क्लासमध्ये जावं, म्हणजे तुम्हाला आपले कम्प्लीट स्कोर तुम्हाला कळणार आहे त्याच्यामध्ये. ओके, त्याच्यामध्ये काय लिहिलं, 1 1 2 2 ही असणार आहे आपलं उत्तर. आणि नंतर काय आहे, फक्त चौथ्यामध्ये PAB दिलेलं आहे. AB म्हणजे काय, P, A म्हणजे काय, आपण क्लासमध्ये बघितलं, P
ए बी दोन्ही असलं तर काय, ए म्हणजे होणार लाईव्ह बर्थ. लाईव्ह बर्थ किती आहे आणि बी म्हणजे काय, अबॉर्शन किती झाले. ऑपरेशन किती झालंय, हे पेशंटची 2 अबॉर्शन आहे आणि 2 चिल्ड्रन आहे. ही P22 ही उत्तर येणार आहे. ओके, ते विशालने उत्तर दिलं तर बरं का कॉमेंटमध्ये, त्यांचं काहीतरी चुकलं होतं, मी ऑब्झर्व केलं. एकच मिनिट चेक करतो. हां, ओके. ते काय केलं त्यांनी माहिती आहे का, विशालचे उत्तर दिले जे स्टुडंटनी गटपाल काढताना जे आपलं टर्म टी आणि पी मध्ये त्यांना कन्फ्युजन झालं. म्हणजे कन्फ्युजन मध्ये काय झालं, टर्मला आपण किती म्हणतो, 30. बघा, जे प्रीटर्मचं तुम्हाला कंप्लीट माहिती असायला पाहिजे. आपण प्रीटर्म मी लास्ट क्लासमध्ये किती म्हटलं, 27 टू 27 नाही, 22 टू 37 म्हटलो बरं का. ही वीक, ही जे 37 वीक आहे ही प्रीमध्येच काउंट होतो बरं का. आणि ॲक्युरेट टर्म म्हणजे 38 टू 41 ही एकदम काय ॲक्युरेट असणार आहे, ही लक्षात घ्या तुम्हाला बरं का. म्हणून काय, ही उत्तर एकदम बरोबर असणार आहे. ओके, चला आता ऑलरेडी उत्तर सगळं आपल्याला भेटलेलं आहे. ओके, चला आता नेक्स्ट MCQ कडे आपण जाऊया आणि लवकर संपूया बरं का, टाइम होत आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन, द कॉपर युज्ड इन, बघा, द कॉपर युज्ड इन कॉपर टी इट हॅज अ फॉलोइंग ऍक्शन. जे कॉपर टी मध्ये आपण कॉपर यूज करतो त्याची ऍक्शन काय आहे असं विचारलेलं आहे. ओके, चला काय काय म्हटले, ब्लास्टोसिडल आणि ते काय बॅक्टेरियोस्टॅटिक आणि बॅक्टेरियोसिडल आणि स्पर्मिसिडल असे आपल्याला 4 उत्तर दिलेले आहे. मग आपण थोडक्यात बघूया कॉपर टी बद्दल. आपल्याकडे आहे का, ओके, डायग्राम तर आणलेलं आहे, आपण ते दाखवतो तुम्हाला. कॉपर टी म्हणजे टी मध्ये कॉपर असणार आहे किंवा कॉपर मध्ये टी असणार आहे. काय असणार आहे, ही असणार आहे कॉपर टी, ही जनरेशन सेकंड मधलं आहे बरं का. जनरेशन सेकंड, ते पण कुठली, इंट्रा युटरिन डेव्हिस मधलं जनरेशन सेकंड आहे. ह्याला आपण काय म्हणतो, ऑल्सो नोन ॲज कॉपर डेव्हिस. जे कॉपर म्हणजे काय, जे जनरेशन 1 आहे, हे जनरेशन 1 आणि 2 आणि 3 याच्यामध्ये काय, फर्स्ट मध्ये काय येतं, जे लिप्स लूप असो, जे डबल एस सारखं असतं बघा, जे फर्स्ट जनरेशन मध्ये येतात. आणि सेकंड मध्ये ह्याच्यामध्ये पण टी असतो आणि थर्ड जनरेशन मध्ये पण टी आहे. पण जे टीच्या सोबत काय असणार आहे, इथे कॉपर असणार आहे. पण इथे ही विदाउट कॉपर आहे बरं का, विदाउट कॉपर थर्ड जनरेशन मध्ये, एवढं लक्षात ठेवा. ह्याला आपण काय म्हणतो, ऑल्सो नोन ॲज अ कॉपर डेव्हिसेस. कॉपर डेव्हिसेस म्हणजे काय, सेकंड जनरेशन मध्ये कॉपर असणार आहे कशासोबत, टी सोबत. ओके, एवढं लक्षात आलं. हे 1970 मध्ये ऍड झालं बरं का, 1970 मध्ये ऍड झालेलं आहे. ओके, ही कॉपर जे काय करतो, ही कॉपर रिलीज होते. ओके, रिलीज कॉपर आयॉन कुठे, इनटू द युटरिन मध्ये. ओके, युटरिन मध्ये काय होतो, कॉपर रिलीज करतो. ओके, कुठे बघा, जे इथे कॉपर आयोडी आहे, इथे फिक्स केलेलं आहे युटरस मध्ये. मग ही काय करतो, ही रिलीज करतो कॉपर आयन. काय रिलीज करतो, कॉपर आयन रिलीज करतो. एवढं लक्षात आलं का, शेप कसा याचा, याची शेप असणार आहे टी. ठीक आहे, ही टी काय, हे शेप आहे, दिसलं का तुम्हाला. हे बघा, असं एक लाईन असं केलं तर काय होते, ही टी होते आपलं इंग्लिश मधलं. ओके, त्याचं मेकॅनिझम ऑफ ऍक्शन आपल्याला बघायचं, हेच आपल्याला विचारलेलं आहे. हे काम कसं करतो, ही करणार आहे, ऍक्ट ॲज अ स्पर्मिसिडल. सिडल म्हणजे काय, किल करतो. स्पर्मिसिडल कोणाला, स्पर्मला. हे काय, ऍक्ट ॲज अ स्पर्मिसिडल. याच्यामध्ये काय काय करतो, त्याच्यामध्ये त्याच्यासोबत होणार आहे डिक्रीज द मोटिलिटी ऑफ द स्पर्म. जे मोटिलिटी म्हणजे काय, स्पीड आहे जी काय होणार आहे, कमी होणार आहे ह्याच्यामध्ये, मोटिलिटी ऑफ स्पर्म बरं का. त्याच्यानंतर अजून काय होऊ शकतो, डिक्रीज द कॅपॅसिटेशन जे फर्टिलाइज होताना जे टाइम लागते ते काय होतं, कमी करतो. ओके, हे झालं कॅपॅसिटेशन. त्याच्यानंतर डिक्रीज द सर्वायवल टाइम. सर्वायवल टाइम सांगा पटकन बघू, सर्वायवल टाइम. मी आता स्पर्मचं सांगतो, तुम्हाला काय करायचंय, स्पर्मचे सांगायचे. स्पर्मचे किती असते, 48 टू 72 आवर्स पर्यंत हे जिवंत असतो. तुम्हाला काय करायचं, कॉमेंटमध्ये तुम्हाला प्रत्येक ह्याच्यामध्ये एक उत्तर द्यायला पाहिजे तुम्ही. म्हणजे हा बाबा मला पण माहिती आहे असं तुम्हाला वाटलं पाहिजे ना. आता तुम्हाला काय करायचंय, जे आपलं ओम आहे त्याची काय करायचंय, सर्वायवल टाइम तुम्हाला सांगायचे. ओके, मी स्पर्मचं सांगितलं 48 टू 72 आवर्स. ओके, हे तुम्हाला कॉमेंटमध्ये द्यायचं आहे. त्याच्यानंतर अजून काय करतो, ओके, चेंज द सेल्युलर रिस्पॉन्स. हे काय करतो, चेंज द सेल्युलर रिस्पॉन्स पण चेंज करतो बरं का. सेल्युलर रेस्पॉन्स ऑफ एंडोमेट्रियम. कुठली, जे युटरस मधला एंडोमेट्रियमची, टुवर्ड हार्मोन. ओके, हे मेनली ऍक्ट आहे बरं का.
मेनली ऍक्ट हेच आहे स्पर्मिसिडल. ओके, चला एवढं लक्षात आलं. ही कॉपर आहे, काय ही कॉपर डिव्हाइसेस आहे ना, आपण इमर्जन्सीमध्ये पण कधी कधी सॉरी कुठं आला आपण लिहितो, जे कॉपर आहे किंवा कॉपर टी आहे हे आपण काय ह्याला आपण इमर्जन्सीमध्ये यूज ॲज अ एमर्जन्सीमध्ये पण आपण यूज करतो. कधी इमर्जन्सी फॉर 5 days ऑफ इंटरकोर्स, 5 days ऑफ इंटरकोर्स वगैरे झाला असेल त्याच्यामध्ये आपण काय इमर्जन्सी मधून आपण यूज करणार आहे, म्हणजे यूज करता येते. ओके, नॉलेजसाठी सांगायला तुम्हाला. ओके, चला ते झालं. आता आपलं उत्तर, हां चला काय म्हणते, कॉपर युज्ड इन कॉपर टी हॅज द फॉलोइंग ऍक्शन. कुठली होते ही उत्तर होतं आपलं, कुठली स्पर्मिसिडल. आपण बघितलं ना कुठे गेलं आपलं स्पर्मिसिडल. अरे काय होत आहे, हां ओके मी लिहिते ते. ओके, जस्ट आपण बघितलेलं स्पर्मिसिडल बद्दल. ओके, चला हे सगळं झालं. हा ओके, इथं आहे का स्पर्मिसिडल झालं. ओके, हे इकडं आलं, हे मी चेंज करून घेतो नंतर. ओके, चला ठीक आहे. काय म्हटलेलं ऑप्शन 1 हे काय म्हटलं आहे, ब्लास्टोसाइडल. ब्लास्टोसाइडल म्हणजे काय, किल करतो किंवा प्रिव्हेंट करतो. काय म्हणू शकतो, डिस्ट्रक्शन ऑफ अ ब्लास्टोसिस्ट. म्हणजे काय, ब्लास्टोसिस्ट नंतर काय हे प्रिव्हेंट करत आहे कशाला, इम्प्लांटेशनला. ही इम्प्लांटेशनचं काय घेणं देणं आहे का, नाही. ब्लास्ट बघा हे बॅक्टेरियोसिडल आणि स्टॅटिक. हे काय स्टॅटिक म्हणजे काय, इनहिबिट करतो. सॅडल म्हणजे बॅक्टेरियाला किल करतो. हे पण लक्षात ठेवा, हे रिलेटेड आहे का, नाही. मग आपलं उत्तर असणार आहे स्पर्मिसिडल. चौथा उत्तर एकदम बरोबर असणार आहे. ओके, चला आता आपण काय करूया, नेक्स्ट एमसीक्यू कडे जाऊया. उत्तर कुठलं भेटलं आपलं, चौथा उत्तर एकदम बरोबर असणार आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चनला. चला काय म्हणते, क्रोनिक रेनल फेल्युअर. क्रोनिक म्हणजे काय, लॉंग टर्मने हो झालेले रेनल फेल्युअर कॉज ऑल ऑफ एक्सेप्ट, म्हणजे खाली दिलेले सगळे कॉज करणार आहे, एकाला सोडून काय काय होऊ शकते, हायपरटेन्शन, हायपरकॅलेमिया, हायपोकॅल्सिमिया, हायपोरकॅल्सिमिया. मग तुम्हाला पटकन लक्षात यायला पाहिजे बघा, इथं हायपो पण दिलेलं, हायपर पण दिलेलं कॅल्शियमिया बद्दल. मग ही पण कॅल्शियमिया आहे, ही पण कॅल्शियमिया आहे. मग ही उत्तर हे दोघांमध्येच असणार आहे. असं काय हे सगळ्यांना माहिती असायला पाहिजे. म्हणजे काय पटकन लक्षात यायला पाहिजे. हे दोन्ही तर नाही होणार ना. ओके, एक कमी असलं तर एक जास्त असणार. सायमल्टेनियसली कसं असणार, ते पण जास्त ते पण कमी असं असणार आहे का, नाही. मग आपण घेऊया याच्यामधलं कुठलीही नाहीये. ओके, याचा अगोदर आपल्याला काय, सीआर म्हणजे काय, क्रोनिक रेनल फेल्युअर म्हणजे काय, हे काय असणार आहे, ही प्रोग्रेसिव्ह म्हणजे कंटिन्युअली काय असणार आहे, प्रोग्रेसिव्ह आणि इरिव्हर्सेबल. परत जे बरफ होणार आहे का, नाही. इरिव्हर्सेबल लॉस ऑफ लॉस ऑफ किडनी फंक्शन. जे आपलं किडनी फंक्शन काय होणार आहे, लॉस होणार आहे. किडनी फंक्शन मग ही काय करतो, लिडिंग टू डिस्टर्बन्स होते आपलं जे कामामध्ये, जे आपलं नॉर्मल किडनीचं काम आहे, डिस्टर्बन्स ऑफ अ फ्लुइड इम्बॅलन्स असो. काय काय होऊ शकतो, फ्लुइड इम्बॅलन्स होतो. आणि एंडोक्राइन आणि मेटाबॉलिक मध्ये ही सगळी काय इम्बॅलन्स होणार आहे, मेटाबॉलिक बॅलन्स मध्ये वगैरे. हे झालं क्रोनिक रेनल फेल्युअर. ह्याची मेन काम काय, किडनीचं काय मेन काम काय असतं, म्हणजे जे शॉर्टली आणलं मी तुम्हाला, हे काय एक्सट्रॅक्शन ऑफ द वेस्ट प्रोडक्ट. जे आपलं बॉडीमध्ये वेस्ट प्रोडक्ट असतं त्याला टाकतो. रिमूव्ह द मेटाबॉलिक वेस्ट, कुठली युरिया, युरिक ऍसिड, हे काय क्रेटॅनिन, हे सगळ्याला बाहेर टाकतो. त्याच्यानंतर काय रेग्युलेशन ऑफ द बॉडी फ्लुइड मेंटेन द वॉटर बॅलन्स आणि ब्लड व्हॉल्यूम किती असायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर इलेक्ट्रोलाइट बॅलन्स, कुठली सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फेट किती असायला पाहिजे, आणि क्लोराईड, हे सगळं बघताय. आणि ऍसिड बेस बॅलन्स ह्याच्यामध्ये मेंटेन करतो ब्लड पीएच. त्याच्यानंतर रेग्युलेशन ऑफ द ब्लड प्रेशर, कुठली कंट्रोल करतो बीपीला थ्रू कसे, आपल्या रास सिस्टमने. रास म्हणजे काय, रन इन एंजिओटेन्सिन अल्डोस्टेरॉन सिस्टम. ह्याच्या मदतीने काय थ्रू म्हणजे काय बीपी कंट्रोल करतो, ह्याच्या थ्रू ही सिस्टम आहे. ओके, ही इम्पॉर्टंट सिस्टम आहे, एकदम मजा येते बरं का. हे पण आपण डिस्कस करूया पुढे. आणि हे काय एरिथ्रोपोएटिन सिक्रेशन, जे आपलं आरबीसी विच स्टिम्युलेट द आरबीसी प्रोडक्शनसाठी जे लागतंय, कुठली एरिथ्रोपोएटिन, ही मेसेज करताय. ही काय एक अशी आहे, ते काय करतो आरबीसी प्रोडक्शनसाठी मेसेज करतो, हा बाबा तुम्ही काय एवढी प्रोडक्शन करत जावं म्हणून. ही काय एरिथ्रोपोएटिन सिक्रेशन, ही कुठनं, ही किडनीमध्येच मेसेज भेटणार आहे, इन द बोन मॅरो. आणि कन्वर्ट हे काय विटॅमिन डी ऍक्टिव्हेशनचे, कन्वर्ट विटॅमिन डी इंटू बघा काय म्हणते, इट्स ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये जे कन्वर्ट करते कॅल्शियमला. ही पण काय कॅल्शियम ऑब्झर्वेशन असो, बोन हेल्थ, ही सगळे ह्याच्यामध्ये डिपेंड असणार आहे किडनीमध्ये. आणि हे काय ऑस्मो रेग्युलेशन, मेंटेन द ऑस्मोटिक प्रेशर ऑफ द ब्लड आणि डिटॉक्सिफिकेशन, हेल्प इन द एलिमिनेशन ऑफ द टॉक्सिन आणि एक्झिन हार्मोन. एवढं लक्षात आला, ही असणार आहे मोस्ट काय म्हणजे काय
मोस्ट इम्पॉर्टंट आहे आपलं किडनी आपल्यासाठी. मग आपण बघूया हे कुठली कुठली आपल्याला सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये होतं का नाही. आपण बघूया पहिल्या ऑप्शनमध्ये काय दिलेलं आहे, हायपर टेन्शन दिलेलं आहे. आता आपण जस्ट बघितलं हायपर टेन्शन ह्याच्यामध्ये असणार आहे का, असणार आहे का नाही. यस, त्याच्यामध्ये हायपर टेन्शन असणार आहे. रिझन काय, याचे रिझन असणार आहे जे आपलं सोडियम आणि जे वॉटर आहे त्याला काय करतो, ही जास्त रिटेन्शन होणार आहे. आता समजा आपलं बॉडीमध्ये जे किडनी होतं जे काय करतो, सोडियम आणि वॉटरला थोडी एलिमिनेशन करत होता बाहेर, पण आता त्याचं कामच नाहीये. म्हणजे काय, ते काम करेना. मग काय एक्सक्रीशन होणार आहे का, नाही. मग ते सगळं बॉडीमध्येच थांबणार आहे. म्हणून काय, सोडियम आणि हायपरटेन्शन म्हणतो बघा, हे काय वॉटर, हे काय रिटेन्शन वाढणार आहे. मग ह्याला काय होतो, की ब्लड व्हॉल्यूम वाढणार आहे. पाणी वाढलं की ह्याच्यासोबत ब्लड व्हॉल्यूम वाढतो. मग काय होतं, ऍक्टिव्हेशन ऑफ आपले रास सिस्टीम. आता आपण बघितलं रास सिस्टीम जसं पद्धतीने. ओके, ते काय हे ऍक्टिव्हेशन होतं. त्याच्यानंतर होणार आहे इन्क्रीज द फेरिफेरल वेस्क्युलर रेजिस्टन्स. मग हे रेजिस्टन्स वाढलं की त्याच्यामध्ये काय, बीपी वाढणार आहे. ओके, एवढं लक्षात आलं. ओके, चला, ही मॅक्झिमम मोर दॅन 80% पेशंटमध्ये हे दिसतात बरं का. सीन इन मोर दॅन 80% लोकांमध्ये ही हायपरटेन्शन दिसणार आहे. मग ही उत्तर एकदम बरोबर असणार आहे. त्याच्यानंतर काय, हायपरकेलेमिया म्हणजे काय, हे असणार आहे पोटॅशियम. हायपरकेलेमिया म्हणजे पोटॅशियम लेवल ह्याच्यामध्ये जास्त भेटणार आहे का नाही. यस, आपल्याला भेटणार आहे. कसे, जे आपलं GFR आहे, GFR आहे ह्याचं फॉर्म, आपल्या सीएस मध्ये ह्याचं फुल फॉर्म पण विचारू शकतो बरं का, हे पण लक्षात ठेवा. ग्लोमेरुलार फिल्ट्रेशन रेट विचारू शकते बरं का, असं नाही की हलक्यात घ्यायचं नाही सीएचला. ओके, हे GFR ही काय एकदम कमी होतं. मग काय होतं ह्याच्यामध्ये, इम्पेअर्ड रेनल जे आपलं बाहेर टाकायचं एक्सक्रीशन होतं जे काय कमी होणार आहे. रेनल एक्सक्रीशन ऑफ पोटॅशियम ही काय होतं, कमी म्हणजे इम्पेअर्ड होणार आहे. मग काय, जे आपण बाहेर टाकलंच नाही. मग आता समजा एका बकेटमध्ये पाणी आहे, ते पाणी तुम्ही खाली ओतनाच म्हणजे काय ओतलंच नाही, मग ते पाणी कुठं जाणार आहे, तिथेच राहणार आहे ना. मग हे काय होणार आहे, इम्पेअर्ड रेनल एक्सक्रीशन नाही झालं तर त्याच्यामध्येच असणार आहे. म्हणजे काय, असं वाढता जे आपलं बॉडीमधनं त्याच्यामध्येच जाणार आहे, एक्सक्रीशनसाठी वगैरे आलेले आहे. मग सगळं तिथेच थांबणार, आपलं पोटॅशियम वाढणार आहे. मेटाबॉलिक ऍसिडोसिस काय करतो याच्यामध्ये, शिफ्ट पोटॅशियम कुठनं, फ्रॉम सेल टू प्लाझ्मा. सेलमधनं परत प्लाझ्मामध्ये येते. प्लाझ्मामध्ये मग आपल्याला काय, पोटॅशियम लेवल एकदम जास्त भेटणार आहे. ओके, लक्षात आला. ही पण असणार आहे का, यस, हायपरकेलेमिया पण असणार आहे. कशामध्ये, CRF मध्ये, क्रोनिक रेनल फेल्युअर मध्ये. आता तिसरं कुठलं, हायपोकॅल्शियमिया. आता आपलं जिद्द आहे म्हणजे काय, आपलं मेन कॉन्सन्ट्रेशन ह्याच्यामध्ये असायला पाहिजे. बाबा कॅल्शियम कमी असतो का किंवा जास्त असतो, ह्याच्यामध्ये आपलं उत्तर भेटणार आहे. आता आपण पहिलं काय बघायचंय, कॅल्शियम हायपो का, हायपोकॅल्शियमिया म्हणजे काय, कॅल्शियम कमी असणार आहे का. यस, कॅल्शियम ह्याच्यामध्ये कमी असणार आहे. बघा कसे, हे जे आपलं किडनी आहे, किडनी कॅनॉट कन्वर्ट, काय आपलं किडनी जे काम करत होते कुठे गेलं ते कन्वर्ट, कुठे कन्वर्ट विटॅमिन डी इंटू ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये. कॅल्शिट्रॉयल मध्ये हे काय कन्वर्ट करत नाहीये. ओके, कॅल्शियम ऑब्झर्वेशन आणि बोन हेल्थ ही काय असणार आहे, ही सगळी इम्पेअर होणार आहे ह्याच्यामध्ये. ओके, लक्षात आलं. कुठे गेलं, ठीक आहे, कॅनॉट कन्वर्ट विटॅमिन डी टू इट्स ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये, जे ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये पाहिजे होतं, ज्या ह्याच्यामध्ये कन्वर्ट करणार नाहीये किडनी, कारण ह्याच्यामध्ये काय सगळी इम्पेअर झालेलं ह्याचं काम. हे लक्षात आलं. त्याच्यानंतर जे कॅल्शिट्रॉल होतं, ओके, कॅल्शिट्रॉयल होतं, जे आता तुम्हाला म्हटलं ह्याचं काय म्हणतं, 125 डायहायड्रो कोलेकॅल्शिफरल ह्याची काय म्हणतात त्याला, सायंटिफिक नाव आहे बरं का, लक्षात ठेवा. ही कमी होणार आहे ह्याच्यामध्ये. मग ही काय करतो, जे फॉस्फेट आहे त्याच्यानंतर जे फॉस्फेट काय होतं, रिटेन्शन होतो. बघा कॅल्शियम काय कमी झालं, कशामुळे, ही आपलं विटॅमिन डी कन्वर्ट होते. म्हणजे काय, ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कॅल्शिफरल ही काय कॅल्शिट्रॉल होतं, हे काय वाढायला पाहिजे होता आणि सगळी कॅल्शियम ओढून घेत होता, ऑब्झर्व करत होते आपल्या इंटेस्टाइन मध्ये. मग त्याचं काम थांबले, म्हणजे काय त्याचं काम करेना. मग काय झालंय, जे आपलं घेणार होते कॅल्शियम तिथनं, जे आपण घेतलंच नाहीये, म्हणजे काय आपल्याकडे कमी पडणार आहे. त्याच्यानंतर जे फॉस्फेट रिटेन्शन वाढते, म्हणजे काय
खूप पडणार आहे. त्यानंतर ही फॉस्फेट काय करतो, जे आपलं कॅल्शियमला बाइंड करतो बरं का, कॅल्शियम बाइंड करतो. मग काय होतंय केलं तर आपल्या बॉडीमध्ये कुठे कॅल्शियमच आपल्याला भेटत नाही. लीड्स टू रेनल ऑस्टिओडायस्ट्रॉफी. म्हणजे लक्षात आलं का, ह्याच्यामध्ये कॅल्शियमचं लेवल एकदम कमी जाणार आहे. ओके, लेवल जास्त असणार आहे का, नाही. ही उत्तर आपलं एकदम बरोबर, सॉरी ही पण असणार आहे, पण इथे विचारले एक्सेप्ट ही हायपर कॅल्शियमिया. आता लास्ट कसं असणार आहे, कमी असणार आहे. काय काय होतं आपलं, जे आपलं काय होतं, कॅल्शियम ऑब्झर्वेशन होत होते का, नाही. कॅल्शिट्रॉल हे एकदम कमी झाले, कॅल्शियम एकदम कमी होणार, मग आपल्या बॉडीमध्ये कॅल्शियम नाही भेटणार. हे एक झालं. त्याच्यानंतर अजून काय होतं, जे फॉस्फेट होतं, जे आपलं थोडीफार कॅल्शियम होता, त्याचा पण सोबत काय झालं, ही बाइंड झाले कोण, फॉस्फेट. मग परत आपलं कॅल्शियम लेवल खाली येणार आहे. ओके, एवढं लक्षात आलं. मग आपलं उत्तर असणार आहे चौथा, हायपर कॅल्शियमिया क्रोनिक रेनल फेल्युअर मध्ये नसणार आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते, बेसिक ओरल हेल्थ केअर इन्क्लूड्स. बेसिक ओरल हेल्थ केअर मध्ये काय काय इन्क्लूड असणार आहे. ऑप्शन मध्ये काय काय दिलेलं आहे, अवेअरनेस, अर्ली डिटेक्शन अँड रेफरल ऑफ द कॉमन ओरल प्रॉब्लेम्स, मोबिलायझेशन ऑफ द स्क्रीनिंग ऑफ ओरल कॅन्सरसाठी, आणि क्रिएटिंग द अवेअरनेस अबाउट द इल इफेक्ट ऑफ अ सबस्टन्स अब्यूज मध्ये, आणि ऑल ऑफ द अबोव. बघा, ओरल हेल्थ केअर आलं की पटकन तुम्हाला लक्षात यायला पाहिजे, जे तुम्ही ऑफिसर झाल्यानंतर तुम्हाला, आम्ही असं काय होते 12 काय तर होतं, आता वाढले की काय माहित नाही, एक्सटेंडेड प्रोग्राम असते, जे तुम्हाला सगळी प्रोग्राम मध्ये ही एक प्रोग्राम आहे, कुठली, ओरल हेल्थ केअर. ह्याच्यामध्ये ओरल हेल्थ केअर पण इम्पॉर्टंट आहे बरं काय, स्पेसिफिकली त्यांनी मेन्शन केलंय बाबा, ही ह्याच्यावरती पण क्वेश्चन असणार आहे ह्याच्यामध्ये. बघा, हेची लक्षात आलं की आपल्याला काय बघायचं आहे, NOHP म्हणजे काय, नॅशनल ओरल हेल्थ प्रोग्राम. ओरल हेल्थ प्रोग्राम हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. ओके, हे कधी आलं बाबा, हे झालं फुल फॉर्म. लॉन्च कधी झालंय, 2014 आणि 15 मध्ये. ओके, ही ह्याची आता काय बघायचं, NOHP. ओके, नॅशनल ओरल हेल्थ प्रोग्राम, ह्याचं फुल फॉर्म झालं, लॉन्च झाला. याचं मेन ऑब्जेक्टिव्ह हे अंडर NHM मध्ये आहे बरं का, अंडर NHM. पटकन तुमच्या लक्षात आले तर प्रोग्राम, ही पण एक प्रोग्रामच आहे. ओके, हे लक्षात ठेवा. ह्याचे ऑब्जेक्टिव्ह काय काय, याचे ऑब्जेक्टिव्ह असणार आहे प्रमोटिव्ह, प्रिव्हेंटिव्ह, अजून काय काय येते, प्रिव्हेंटिव्ह, अर्ली डायग्नोसिस, लवकर आपल्याला काय हुडकायचं आहे, हा बाबा हे पेशंटला ओरल कॅन्सर असू शकते का, आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, रेफरल ऑफ ओरल डिसीजेस ॲट अ प्रायमरी हेल्थ केअर लेवलला. मग प्रायमरी हेल्थ केअरला तुम्हीच असणार आहे, लेवल हेल्थ केअरमध्ये आपले तुम्ही कोण ऑफिसर असणार आहे, लेवल हेल्थ केअरमध्ये, सॉरी प्रायमरी हेल्थ केअर लेवलला, इथं यायला पाहिजे होता. ठीक आहे, ही लेवलला तुम्ही असणार आहे. तुम्हाला काय करायचं, प्रमोटिव्ह करायचं आणि प्रिव्हेंटिव्ह करायचे, आणि अर्ली काही डायग्नोसिस असेल तर काय करायचे, की ओरल डिसीज बद्दल सगळे ही तुम्हाला करायचे. ओके, ही झालं NOHP बद्दल, ही पण एक प्रोग्राम आहे, तुम्हाला नोट करून ठेवा. ओके, चला मग ऑप्शन मध्ये काय काय दिलेलं आहे यांनी, अवेअरनेस. ओके, प्रिव्हेंटिव्ह म्हणजे त्याच्यामध्ये अवेअरनेस येणारच आहे. ओके, अर्ली डिटेक्शन, हो अर्ली डायग्नोसिस करायचे, आणि रेफरल करायचं का, हो अबाउट द कॉमन ओरल प्रॉब्लेम बद्दल तर ही आपण करायचं आहे. मग एकदम उत्तर बरोबर असणार आहे. खाली काय दिलं बघा, मोबिलायझेशन फॉर स्क्रीनिंग फॉर ओरल कॅन्सर. म्हणजे समजा इन केस ऑफ काय म्हणू शकतो आपण, SC सब सेंटरमध्ये तुम्हाला डिटेक्ट झाले बाबा, काहीतरी वाटतं तुम्हाला, मग काय करायचं, तुम्हाला मोबिलाइज करायचे पुढे स्क्रीनिंगसाठी. हे पण एकदम बरोबर असणार आहे. तिसरं काय म्हणते, क्रिएटिंग अवेअरनेस अबाउट द इल इफेक्ट ऑफ अ सबस्टन्स ऑफ अब्यूज मध्ये कुठली येतो, टोबॅकोमध्ये पण 2 प्रकार आहे बरं का, स्मोक आणि स्मोकलेस, किंवा स्मोक आणि स्मोकलेस. स्मोक मध्ये काय येत आहे, स्मोकलेस मध्ये काय येते, स्मोक मध्ये काय, ते पिणार, ओके, बीडी सिगरेट हे येणार, स्मोकलेस मध्ये तंबाखू वगैरे खातात बघा, हे सगळे त्याच्यामध्ये येणार आहे. ह्याचं अजून काय, अल्कोहोल, ही सगळी काय करायचंय, क्रिएटिव्ह अवेअरनेस करायचंय इफेक्ट ऑफ अ सबस्टन्स, ही सगळी अब्यूज बद्दल. ओके, ही पण एकदम बरोबर असणार. आणि चौथं उत्तर, ही तिन्ही वरती दिलेले सगळी बरोबर आहे म्हणता ह्यांनी. मग आपले उत्तर जाणार आहे एकदम बरोबर कुठली, चौथा उत्तर जाणार आहे. ओके, चला किती एकदम काय, एकदम शॉर्ट आणि एकदम इझी क्वेश्चन होता. आता नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया, काय म्हणते नेक्स्ट क्वेश्चन. चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते, अ प्रेग्नेंट वुमन गेट अ TT वॅक्सिन. ओके, TT वॅक्सिन बद्दल बोलतोय. ओके, आता TT जाऊन आता TD झालंय बरं का. हे झालं, म्हणजे TT पण असतात, आणि मॅक्झिमम आपण रुटीन इम्युनेशन मध्ये किंवा प्रेग्नन्सी मध्ये आपण सगळीकडे आता TD वॅक्सिन देतोय. ते झालं, अ प्रेग्नेंट वुमन गेट अ TT वॅक्सिन 4 months अर्लियर. नाउ शी कम इन द हॉस्पिटल आफ्टर द 8 month. ओके,
म्हणजे काय झालं, हे प्रेग्नंट वुमन आहे ही टीटी वॅक्सिन घेतलेलं आहे कधी 4 महिन्याचा 4 मंथ्स अर्लियर 4 महिन्याचा अगोदर आणि नाऊ शी कम इन अ हॉस्पिटल आफ्टर 8 मंथ. ओके काय म्हणताय एक मिनिट बघा, म्हणजे टीटी वॅक्सिन घेतल्यानंतर 8 महिन्यानंतर काय झालेलं आहे, ही ANC म्हणजे काय, ही प्रेग्नंट वुमन आलेले आहे हॉस्पिटल आफ्टर 8 मंथ म्हणजे 8 महिन्यानंतर आलेलं आहे. व्हॉट विल डू यू, आता तुम्ही काय करणार. तुम्हाला तर माहिती आहे एवढंच. काय माहिती आहे तुम्हाला, जे आपलं टीटी किंवा आपलं टीटी शेड्यूल आहे, टीटी आणि टीटी शेड्यूल ओके फॉर प्रेग्नन्सीमध्ये जे एक मिनिट हां टीटी जे फर्स्ट डोज आहे, टीटीचा जे फर्स्ट डोज आपण किती ॲज सून ॲज पॉसिबल देतो, त्याच्यानंतर टीटीचा सेकंड डोज आपण 4 वीक नंतर किंवा आपण 1 महिन्यानंतर कुठली जे फर्स्ट आपण दिले कुठली डोस दिले आपण 0.5 ml IM रूटने आपण दिलेलं आहे, त्याच्यानंतर ही द्यायचं आहे. पण इथं काय झालंय लफडा, इथं झालंय जे वॅक्सिन घेतल्यानंतर हॉस्पिटलला डायरेक्ट 8 महिन्यानंतर आले ते प्रेग्नंट वुमन. आता काय करायचं तुम्हाला, डू नॉट गिव्ह द नेक्स्ट टीटी वॅक्सिन. आता आम्ही देत नाही, आपल्याला काय करायचं आहे, फक्त आम्ही 4 वीक नंतर आलं तरच तुम्हाला देणार असं म्हणायचं आहे का. आणि गिव्ह द नेक्स्ट डोज ऑफ टीटी वॅक्सिन म्हणजे काय म्हणते, जे दुसरी डोज आहे देऊन टाका. आणि हे काय म्हणते, यू हॅव टू गिव्ह 0.1 ml डोज इन्स्टेड ऑफ 0.5 ml डोज. जे तुम्ही 0.5 ml आपल्याला द्यायचं होतं त्याचा ऐवजी आपल्याला काय म्हणते ह्यांनी 0.1 ml देऊन पाठवा. आणि चौथा ऑप्शन काय म्हणते, यू हॅव टू गिव्ह नाव टीटी इंजेक्शन अँड आफ्टर 15 days 1 more शुड बी गिव्हन. जे आपल्याला परत द्यायचं असेल तर बघा, इन केस ऑफ ही जे न्यू ANC साठी आपण ही यूज म्हणजे ही शेड्यूल यूज करणार आहे. इन केस ऑफ जे नेक्स्ट टाइम प्रेग्नन्सी झालं तर विदिन 3 इयर असेल तर आपण काय करतो, एकच बूस्टर डोज देणार आहे. बूस्टर डोज सिंगल डोज, ही पण कसे सिंगल असणार आहे. मग ह्याच्यामध्ये काय म्हणते यांनी आता परत द्यायचं म्हणते. मग आपल्याला बघा प्रत्येक जे ANC मदर असतं त्यांना आपल्याला कंपल्सरी 2 वॅक्सिन द्यायचं आहे. ओके जे न्यू मदर आहे. ओके पहिलं एक असणार आहे ॲज सून ॲज पॉसिबल, इथे आहे बघा टिटन्स डिप्थेरिया TD वॅक्सिन. ओके प्रेग्नेंट मदरसाठी 2 डोज आर गिवन टू प्रेग्नेंट मदर्स. ओके 1 आफ्टर द रजिस्ट्रेशन प्रेग्नेंट मदर म्हणजे पहिला द्यायचं आहे, त्याच्यानंतर सेकंड डोज आफ्टर 1 मंथ 1 महिन्यानंतर आपल्याला दुसरी डोस द्यायचं आहे. द मदर बिकम द प्रेग्नेंट विदिन 3 इयर. जे नेक्स्ट वेळी प्रेग्नेंट झाले 3 वर्षानंतर म्हणजे 3 वर्षामध्ये बरं का, नंतर नाही, विदिन 3 इयर ऑफ द सेकंड डोज नंतर 3 वर्षामध्ये म्हणजे सेकंड डोज देऊन अजून 3 वर्षामध्येच ते सेकंड टाइम प्रेग्नन्सी झाले, मग आपण काय करायचं, आपल्याला 1 डोज इज गिवन कॉल्ड ॲज ह्याला बूस्टर डोज आपण म्हणतो. ओके हे पेडियाट्रिकमध्ये म्हणजे बच्चूमध्ये 10 वर्षाला आणि 16 वर्षाला आपण देणार आहे, ही 10 आणि 16 वर्षाला. पण आता काय करायचं, आपल्याला प्रेग्नेंट केस तर असा आला आपल्याकडे की 8 महिन्यानंतर आले, मग आपल्याला काही विचार न करता आपल्याला द्यायचं आहे की काय एव्हरेज झालं. ओके आपलं एक क्रायटेरिया आहे, मिनिमम 4 वीक तर आपण कंप्लीट करायला पाहिजे सेकंड डोजसाठी. पण आता किती 4 म्हणजे 1 मंथ झाले, आता 4 मंथ नंतर आले म्हणजे 8 मंथला आले डायरेक्ट, म्हणजे 4 मंथला घेतली होती तेवढे डिफरन्स झाले. मग आपल्याला काय करायचे, काही विचार न करता आपल्याला सेकंड डोज आपल्याला द्यायचा आहे. ओके डू नॉट गिव्ह असं करणार आहे का, नाही आपल्याला 2 डोस द्यायचा आहे, हे पण गेलं. आणि नेक्स्ट काय म्हणते, यू हॅव टू गिव्ह 0.5 ml द्यायचं आहे, त्याचा ऐवजी 0.1 ml द्यायचं नाही आहे, हे पण गेलं. त्याच्यानंतर यू हॅव टू गिव्ह द टीटी इंजेक्शन आफ्टर 15 days, नाही विदिन 3 इयरपर्यंत फक्त विदिन म्हणजे 3 वर्षापर्यंत चालते. इन केस ऑफ 3 वर्षानंतर झाले मग परत आपल्याला न्यू शेड्यूलमध्ये म्हणजे काय जसं न्यू मदरला आपण देतो तसं द्यायचं आहे. विदिन 3 असेल तर आपण बूस्टर डोस देणार आहे. ह्या पेशंटला देणार आहे का, आता एकच झाले डोस, आता बूस्टर देऊ शकतो का, नाही. मग हे काय करायचं, आपल्याला गिव्ह द नेक्स्ट डोज टीटी वॅक्सिन, जे दुसरी डोज आहे 0.5 ml IM आपण काय देणार आहोत आता. मग आपले उत्तर जाणार आहे दुसरी, एकदम बरोबर. चला लास्ट क्वेश्चन आहे आपला आजचं, विच ऑफ द फॉलोइंग इज यूज्ड टू टेक द सर्वायकल स्मियर. जे आपल्याला सर्वायकल स्मियर घ्यायचं आहे आपण, विच ऑफ द फॉलोइंग यूज टू टेक, जे घेताना आपण कुठली यूज करणार, काय यूज करणार आहे, कल्पोस्कोप, वजनस्कोप, हे काय हॅरिस स्पेच्युला, ही असणार आहे लॅप्रोस्कोप. ह्याच्यामध्ये आपण कुठली यूज करणार आहे बघा. जे आपण ऑलरेडी सर्वायकल कॅन्सर बद्दल थोडक्यात बघितलं आहे. सर्वायकल कॅन्सर ह्याच्यामध्ये आपण काय की पॅप स्मियर आपल्याला घ्यायचं असतं. सर्वायकल कॅन्सरमध्ये पॅप स्मियर इज आपण काय करणार आहे, घेणार आहे. टेकन टू कशासाठी, आपल्याला करायचे स्क्रीनिंग फॉर सर्वायकल कॅन्सर. स्क्रीनिंग फॉर सर्वायकल कॅन्सरसाठी आपण घेणार आहे पॅप स्मियर मध्ये. एवढं लक्षात आलं. ही जे इन्स्ट्रुमेंट ह्याच्यामध्ये काय करतो, जे इन्स्ट्रुमेंट असतो, इन्स्ट्रुमेंट यूज टू कशासाठी, यूज टू कलेक्ट, आपल्याला काय करायचंय स्मियर, कलेक्ट सेल फ्रॉम कुठनं घ्यायचंय, जे ॲक्टो सर्वायकल मधनं, ॲक्टो
सर्वायकल मधनं आपल्याला एक स्मियर घ्यायचं आहे. कशासाठी? ही स्क्रीनिंग करण्यासाठी. आपण कशाने घेणार आहे? सर्वायकल लॅप्रोस्कोपी त्याचे नाव असणार आहे एरिज स्पॅच्युला. हे आपण यूज करणार. ते डायग्राम पण आणलो तुम्हाला दाखवतो मी. बघा एरिज स्पॅच्युला आपण यूज करणार आहे. ओके बघा कुठे हा ही असणार आहे. कुठली? ही असणार आहे एरिज स्पॅच्युला. ओके ही असणार आहे. ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहे? जी काय म्हणतात आपला सेल किंवा स्मियर आपण सर्वायकल युट्रन मधनं आपण घेणार. सॉरी एक्टो सर्विक्स मधनं. कुठली? सर्विक्स मधनं आपण घेणार आहे आणि स्क्रीनिंग साठी ही यूज करणार आहे. ओके एवढं लक्षात आलं. त्याच्यानंतर जे आपल्याला प्रोसिजर करायचे आहे आपण कसे करणार आहे ह्याच्यामध्ये जे एकदम स्टार्टिंगला आपण पेशंटला लिथोटॉमी पोझिशन द्यायचं. ओके लिथोटॉमी पोझिशन देणार. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं? स्पेक्युलम इन्सर्ट करायचं आहे. इन्सर्ट कुठली? कस्कोच स्पेक्युलम इन्सर्ट करायचे. इन्सर्ट स्पेक्युलम. त्याच्यानंतर जे स्पेच्युला आहे कुठली? जे आता मी तुम्हाला दाखवलं कुठे गेलं ते हे काय? ही इन्सर्ट करायचे. रोटेट एरियाज स्पेच्युला. जे आपलं स्पेच्युला आहे कसं 360 डिग्रीने. ओके हे काय करायचं? रोटेट करायचं आहे. ओके ॲट कुठे करायचंय? स्कोमा कॉलमनर जंक्शन मध्ये रोटेट करत ही इन्सर्ट करायचंय. त्याच्या सोबत काय करायचं आपल्याला? स्मियर सेल करेक्ट करायचे. स्मियर सेल ऑन ही कुठली? काढून आपलं जे स्लाइड असतो त्याच्यामध्ये घ्यायचंय. ओके हे लक्षात आलं. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं? ते काढल्यानंतर फिक्स करायचं. कशाने फिक्स करणार तुम्ही? फिक्स इमिडिएटली बरं का. असं नाही की नंतर करूया. नाही फिक्स इमिडिएटली. जे आपलं अल्कोहोलने किती पर्सेंटेज? 95% अल्कोहोलने त्याला फिक्स करायचं आहे. आणि त्याच्यानंतर काय करायचं? हा बाबा फिक्स झालं की सेंड फॉर कशासाठी? सायटोलॉजीला पाठवायचंय. एक मिनिट. सायटोलॉजीला पाठवायचं आहे. ओके एक्झामिनेशन साठी. एवढं लक्षात आलंय का? चला मग आपण उत्तर कुठे गेलं? हे पण लक्षात ठेवा. आयडियल टाइम कधी करायचं? आयडियल टाइम ही कधी करायचं आहे? बघा 10 ते 20 दिवसाला म्हणजे 10 ते 20 दिवस डेज ऑफ कुठली? जे आपलं मेन्स्ट्रुअल सायकल झाल्यावर बरं का 10 ते 20 दिवसाला आफ्टर मेन्स्ट्रुअल पिरियड. ओके जे पिरियड झाल्यानंतर 10 ते 20 दिवसाने आपण आयडियली करू शकतो बरं का. मग आपल्याला काय फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे अवॉइड द मेन्स्ट्रुअल पिरियड. मेन्स्ट्रुअल जे पिरियड आहे त्या टाइम मध्ये आपल्याला काय करायचं? ही प्रोसिजर अवॉइड करायचं आहे. आपण कधी करायचंय? जे एज आहे 30+ जे सर्वांना आपल्याला करायचं ही एनसीडी मध्ये तुम्हाला करता येते बरं का. तुम्ही ऑफिसर झाल्यावर. एवढं लक्षात आलं. आणि एव्हरी 5 इयरला विचारू शकता बरं का. एव्हरी 5 इयरला तुम्हाला ही सर्वायकल ही काय स्क्रीनिंग करायचं आहे. ओके चला हे काय म्हटलेलं आहे? लॅप्रोस्कोप मध्ये काय? आपण अब्डोमिन मध्ये सगळी एक काय म्हणतात त्याला 2-3 ट्रोकार आणि ट्रोकार इन्सर्ट करून काय बघणार? एकामध्ये ग्रास्पर किंवा काही आपलं कॅमेरा वगैरे टाकून जे ऑपरेट करतो आपण अपेंडिक्स असो आणि हार्नियस असो हे काय लॅप्रोस्कोपिंग वगैरे झालं. हे असणार आहे का? नाही. हे काय वेजनमध्ये स्कोप टाकून आपण वेजनल एक्झामिनेशन झालं. मग हे करणार आहे का आपण? नाही. हे काय झालं? कॉल्पोस्कोप म्हणजे काय? ही सर्विक्स मध्ये एक्झामिनेशन करतात. मग हे पण नाही झालं. वेजनोस्कोप पण नाही. हे पण नाहीये. मग आपलं उत्तर असणार आहे एरिज स्पेच्युला. ही आपण काय करतो? यूज करतो कशासाठी? सर्व्हिकल स्मियर घेण्यासाठी. त्याचा डायग्राम पण तुम्ही बघितलेलं आहे जस्ट इथे. हे असणार आहे एरिज स्पेच्युला. ओके लक्षात आलं का? आपलं उत्तर कुठली बरोबर आहे? तिसरं उत्तर एकदम बरोबर असणार आहे. ओके चला मग आपलं क्लास इथेच एंड करूया. आणि तुमच्यासाठी हे काय? ही असणार आहे तुमच्यासाठी क्वेश्चन. बघा काय म्हणते? नोटिफायबल डिसीज ॲज पर WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन अंडर IHR म्हणजे मीच टाकलं हे इंटरनॅशनल हेल्थ रेग्युलेशनच्या अनुसार ही खाली दिलेले कुठली जे डिसीज आहे जे काय नोटिफायबल डिसीज आहे. म्हणजे काय बाबा तुमच्या सब सेंटरमध्ये किंवा तुमच्या एरियामध्ये जे तुमचं सब सेंटर आहे हे गाव तुमचं म्हणजे एवढं पॉप्युलेशन दिलं असतं ना ज्या गावामध्ये कुठली जे डिसीज आले तर तुम्ही सांगणार आहे म्हणजे काय नोटिफाय करणार आहे तुमचं म्हणजे काय तुमचं सिनियरांना सिनियर नाही वरिष्ठ लोकांना तुम्ही कधी नोटिफाय करणार आहे कुठली रोग आले तर. बघा कोलेरा, प्लेग, येलो फिवर, पोलिओ, टिटॅनस, टायफॉइड, हेपॅटायटिस, प्लेग आणि इन्फ्लुएन्झा आणि कोलेरा, पोलिओ, इन्फ्लुएन्झा ही कुठली डिसीज आहे जे आल्यावर तुम्ही नोटिफायबल करणार आहे. म्हणजे काय हे लिस्ट आहे एक कशाची नोटिफायबल डिसीजचं. हे आल्यावर तुम्हाला इन्फॉर्म करायचं म्हणजे करायचंच आहे. मग तुम्हाला काय करायचं हे कुठले आहे तुम्हाला काय उत्तर द्यायचं आहे कॉमेंटमध्ये. ओके कॉमेंटमध्ये तुम्हाला उत्तर द्यायचं हे एक झालं.
त्याच्यानंतर अजून काय म्हटलं होतं तुम्हाला, सर्वायवल हे सांगितलं, विचारलं होतं बघा. स्पर्मचं मी सांगितलं. ओके. ओमचं तुम्हाला ओमचं म्हणतो, ओवरी सांगायचं आहे. ओके. ओवरी आणि ओम. ओमचं सांगा बरं का. हे झालं त्याचं. ओके. चला मग जे विद्यार्थी और CHO महाराष्ट्रासाठी तयारी करताय त्यांच्यासाठी कुठली चालू आहे आपलं, ही नॉर्शेट 10 CHO महाराष्ट्र DMAR DHS साठी पण चालू आहे बरं का. ही त्रिशूला ही DMAR प्लस CHO असं आपण केलेलं आहे. ओके. त्याच्यासोबत काय ब्रह्मास्त्र पण चालू आहे. त्याच्यासोबत ऑलरेडी ही आपण कव्हर केलेले PYQ 2023 मध्ये झालेलं आहे आपल्या कम्युनिटी हेल्थ ऑफिसरची, ते पण तुम्हाला बघून घ्यायचं आहे. त्याच्यामधला पण डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतात. ओके. चला त्याच्यानंतर काय जे आपलं शेवटचं काय, व्हिडिओला लाईक करायचं, कमेंट करायचे, कमेंटमध्ये तुम्ही फीडबॅक पण देऊ शकता आणि काही क्वेरी असेल तर तुम्ही विचारू शकता आणि तुम्हाला उत्तर पण कमेंटमध्ये द्यायचं आहे. एकासोबत शेअर करायचे तुमचं मित्रमैत्रिणी कोणी असेल तर त्यांच्या सोबत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मग आपण लवकरच भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये. तेपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, सेल्फ मोटिवेट राहायचं आहे आणि डिसिप्लिन मेंटेन करायचं आहे आणि कंटिन्युअली तुम्ही स्टडीवरती फोकस असायला पाहिजे. ओके. मग सध्या तुम्हाला अभ्यास करायचं, काही प्रॉब्लेम किंवा काही क्वेरी असेल तर तुम्ही आम्हाला विचारू शकता. मग तेपर्यंत आपण अभ्यास करत राहा. परत आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये भेटूया. धन्यवाद.